नमस्कार. मी प्राध्यापक प्रताप पाटील, सेक्युलर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेलवडी, इयत्ता 12वी कला, इतिहास विषयातील प्रकरण 1 युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यातील घटक क्रमांक 4 भौगोलिक शोध व शोधक याचा अभ्यास आपण या चित्रफितीमध्ये करणार आहोत. प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. या प्रकरणातील 5वा घटक आपण पाहतोय भौगोलिक शोध व शोधक. हा जो घटक आहे या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींची कल्पना आपल्याला असली पाहिजे आहे. इथं असणारी ही जी युरोपियन राष्ट्र आहेत, या युरोपियन राष्ट्रांचं 14व्या 15व्या शतकातील ज्ञान काय आहे, जगाविषयी त्यांना काय माहिती आहे, तर हा जो अमेरिका खंड आहे, या अमेरिका खंडाची अजिबात त्यांना माहिती नव्हती. दुसरी गोष्ट, हा जो आफ्रिका खंड आहे, या आफ्रिका खंडाची देखील फारशी त्यांना माहिती नव्हती. त्यानंतर भारताचा विचार केला तर पूर्वेकडं कुठं तर भारत आणि चीन नावाची 2 देश आहेत एवढीच त्यांना कल्पना होती. आणि हा जो नवीन ऑस्ट्रेलियाचा प्रदेश असेल, न्यूझीलंड असेल, आग्नेय आशियातील असणारी ही जी राष्ट्र असतील, याविषयीची अजिबात कल्पना युरोपियन राष्ट्रांना नव्हती. म्हणजे युरोपियन राष्ट्रांच्या दृष्टीनं जग किती होतं, तर आताचा युरोप, आफ्रिका खंडाचा उत्तर भाग आणि मध्य आशियाचा काही भाग, हा जो एवढा प्रदेश आहे, एवढ्याच प्रदेशाला त्यांनी जग असं संबोधलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती या 14व्या 15व्या शतकातील हे मध्ययुगीन युरोप आहे आणि या युरोपचा इतिहास आता सुरू होतो आहे. मध्ययुगीन युरोपियन जी राष्ट्र आहेत, या राष्ट्रांना जगाची माहिती किती आहे, तर हे युरोपियन राष्ट्र आहेत. आणि या युरोपियन राष्ट्रांचा पूर्वेकडील देश म्हणजे चीन, भारत यांच्याशी व्यापार चालायचा. आणि हा जो व्यापारी मार्ग होता तो चीनमध्ये सुरू व्हायचा आणि भारताच्या उत्तरेवरून हा जो अफगाणिस्तान आहे, इराण आहे, इराक आहे, तुर्कस्तान आहे आणि तुर्कस्तानातून इथं इस्तंबूल किंवा त्याला आपण कॉन्स्टँटिनोपल शहर म्हटलेलं आहे. आणि इथंपर्यंत हा मार्ग जायचा. हा जाणारा मार्ग जमिनीवरनं जाणारा मार्ग होता, त्यामुळं आपण त्याला खुष्कीचा मार्ग म्हणलेला आहे. यालाच दुसरं नाव आहे रेशीम मार्ग किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण सिल्क वे असं म्हटलेलं आहे. कारण या मार्गानं चीनमध्ये तयार होणारी रेशीम, चीनमधील असणारा चहा आणि चीनमधील असणारी जी भांडी होती ती युरोपमध्ये जायची. भारताचा विचार केला तर या भागामध्ये हिमालय पर्वत आहे आणि हिमालय असल्यामुळं हा जो सिल्क वे होता आणि या सिल्क वेमध्ये जाण्यासाठी भारतामध्ये सरळ रस्ता नव्हता. तर आजचा असणारा जो पाक व्याप्त काश्मीर आहे त्याला गिलगिट बलुचिस्तान म्हणतो आणि इथून एक रस्ता या सिल्क वेला जोडला जायचा आणि दुसरा रस्ता ब्रह्मदेश तिबेटमधून जायचा. म्हणजे हा जो सिल्क वे आहे, या सिल्क वेला 2 फाटे फुटलेले होते. एक होता आत्ताच्या गिलगिट बलुचिस्तान म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमधून आणि दुसरा जो होता तो तिबेट ब्रह्मदेशातून भारतामध्ये यायचा. आणि भारतात तयार होणाऱ्या वस्तू, आता त्यामध्ये प्रामुख्यानं कापड असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, वेगवेगळे दागिने असतील, हस्तितंताच्या कलाकुसरीच्या वस्तू असतील आणि या वस्तू हा जो रेशीम मार्ग होता आणि या रेशीम मार्गानं युरोपमध्ये जायच्या. आता भारतातील किंवा चीनमधील व्यापारी स्वतः काही युरोपमध्ये जायचे नाहीत, तर मध्ये असणारे हे जे इस्लामिक राष्ट्र आहेत आणि या इस्लामिक राष्ट्रात असणारे जे मुस्लिम व्यापारी होते, हे मुस्लिम व्यापारी भारतातून आणि चीनमधून वस्तू खरेदी करायचे आणि खरेदी केलेल्या ज्या वस्तू होत्या या वस्तू इथं इस्तंबूलला जायच्या म्हणजे कॉन्स्टँटिनोपलला जायच्या. आणि तिथून पुढं हा जो भूमध्य समुद्र आहे आणि या भूमध्य समुद्रातून समुद्रमार्गे त्या वस्तू युरोपमध्ये पोचवल्या जायच्या. आणि हा चालणारा जो व्यापार होता, हा व्यापार गेली हजारो वर्षापासून चालू होता. म्हणजे काय व्हायचं,
तर चीन आणि भारत इथं असणाऱ्या वस्तू या सिल्क मार्गानं भारताच्या उत्तरेतून इथं कॉन्स्टँटिनोपलपर्यंत जायच्या. वस्तू न्यायचं कोण? तर अरब व्यापारी किंवा हे मुस्लिम व्यापारी न्यायचे आणि ते मुस्लिम व्यापारी या युरोपियन व्यापाऱ्यांना आपला माल विकायचे. पण या सगळ्या व्यवहारामध्ये ही जी मुस्लिम व्यापारी होते या मुस्लिम व्यापाऱ्यांचा प्रचंड मोठा फायदा व्हायचा आणि युरोपियन व्यापाऱ्यांचा तिथं तोटा व्हायचा. तरी देखील हा व्यापार हजारो वर्षे व्यवस्थितपणे चालू होता. मात्र बघा 1453मध्ये इथं असणार जे कॉन्स्टँटिनोपल शहर आहे आणि हे कॉन्स्टँटिनोपल शहर ही जी तुर्क लोक आहेत आणि या तुर्कांनी जिंकून घेतलेलं आहे. आणि तुर्कांनी हा प्रदेश जिंकून घेतल्याचा परिणाम काय झाला? तर व्यापारावरती मुस्लिम लोकांची पूर्वी मक्तेदारी होती. आता मुस्लिममध्ये प्रामुख्याने कोण होते? तर सुरुवातीचे जे मुस्लिम होते हे अरब लोक होते आणि हे जे अरब लोक होते हे अरब लोक जरा सहिष्णू होते. पण कॉन्स्टँटिनोपल शहर जिंकून घेतणारे हे जे तुर्क आहेत हे तुर्क मात्र आणि या तुर्कांच्या शेजार आता हे जे तुर्क होते या तुर्कांचं जे साम्राज्य होतं हे साम्राज्य आता पुढं भारतापर्यंत पसरलेलं आहे. ह्याला ऑटोमन साम्राज्य म्हटलेलं आहे. आणि ऑटोमन साम्राज्यातील असणारे हे तुर्क आणि हे जे ख्रिश्चन लोक होते या ख्रिश्चन लोकांच्यातले असणारे जे संबंध होते हे संबंध पुढं एवढे विकोपाला गेले आणि त्यातूनच आपण पाहिलेलं होतं की मध्ययुगात च्या अखेरीस म्हणजे जेरुसलेम आणि बेथलेहेम ही जी दोन शहरं होती या दोन शहरावरून हे ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यामध्ये युद्ध झालेले आहेत. त्याला क्रुसेड्स असं म्हटलेलं आहे, धर्मयुद्ध असं आपण म्हटलेलं आहे. आणि ही धर्मयुद्ध का झालेली आहेत याची कारणं पाहिलेली होती. एकंदरीत काय की युरोपियन असणारे ख्रिश्चन आणि ह्या मध्य आशियामध्ये असणारी ही जी मुस्लिम राष्ट्र होती आणि या दोघांच्यामध्ये प्रचंड असं वैर होतं. परिणामी भारतातून आणि चीनमधून जाणारा हा जो मार्ग होता आणि या मार्गानं जाणाऱ्या ज्या वस्तू होत्या ह्या वस्तू आता युरोपमध्ये जाईनात. परिणामी ही जी युरोपियन लोक आहेत आणि या युरोपियन लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे. त्याचप्रमाणे ज्या भारतातून आणि चीनमधून जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचे भाव देखील तिथं प्रचंड वाढलेले आहेत आणि या सर्वाचा परिणाम म्हणून आता भारताकडे जाणारा जो मार्ग आहे आणि हा मार्ग शोधण्याची गरज या युरोपियन राष्ट्रांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आता यावेळची कॉन्स्टँटिनोपल शहर तुर्कांनी जिंकल्यानंतर काय अवस्था झालेली आहे? तर इथं आपण हा जो आफ्रिका खंड आहे या आफ्रिका खंडाचा जो उत्तर भाग आहे आणि हा जो पूर्व भाग आहे हा जो संपूर्ण भूभाग आहे ह्या भूभागामध्ये जी लोकं होती ती इस्लाम धर्मीय होती. त्यानंतर बघा हा जो तुर्कमेनिस्तान ते भारतापर्यंतचा असणारा हा जो संपूर्ण प्रदेश होता आणि या प्रदेशावरती देखील मुस्लिमांचं वर्चस्व आहे आणि हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये ख्रिश्चन लोक आहेत. एकंदरीत हे जे मुस्लिम लोकं होती या मुस्लिम लोकांनी ख्रिश्चन लोकांची कोंडी केलेली आहे आणि ही कोंडी फोडण्यासाठी जमिनीवरून भारत किंवा चीनकडे जाणारा मार्ग या ख्रिश्चन लोकांसाठी युरोपियन लोकांसाठी बंद झालेला होता आणि त्यामुळं समुद्रमार्गे एखादा नवीन मार्ग भारताकडे जाण्यासाठी आपल्याला उपलब्ध होतोय काय आणि याच्या प्रयत्नातच आता भौगोलिक शोधाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक धाडशी शोधक त्यासाठी बाहेर पडलेले आहेत. तर याची माहिती या मुद्द्यामध्ये आपण आत्ता पाहणार आहोत. आपण जो इतिहास अभ्यासणार आहोत तो इतिहास युरोपियन लोकांच्या दृष्टिकोनातून पाहतोय. म्हणजे युरोपियन लोकांना काय माहीत होतं? हा युरोपियन प्रदेश इथं जी संस्कृती होती नाईल नदी किनारी उदयास आली ती इजिप्शियन संस्कृती म्हणतो. त्यानंतर तैग्रीस आणि युफ्राटिस नदीच्या किनारी उदयास आलेली जी संस्कृती होती त्याला आपण मेसोपोटेमिया असं म्हटलेलं आहे. त्यानंतर भारतात जी सिंधू नदी होती आणि या सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती उदयास आलेली संस्कृती आहे तिला आपण सिंधू संस्कृती म्हटलेलं आहे. आणि इथं चीनमध्ये होयांग होय नदीच्या किनारी एक संस्कृती उदयास आली तिला चीनी संस्कृती म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत बघा 11वीच्या प्रकरणामध्ये आपण एक 4 संस्कृतीचा उदय 4 संस्कृत्यांची माहिती पाहिलेली होती. त्यातली पहिली संस्कृती होती इजिप्शियन संस्कृती, दुसरी संस्कृती आहे मेसोपोटेमिया संस्कृती, तिसरी आहे सिंधू संस्कृती आणि चौथी जी संस्कृती आहे ती संस्कृती आहे चीनी संस्कृती. या ज्या 4 संस्कृती आहेत या 4 संस्कृत्यांचा जो कालखंड आहे
आता सिंधू संस्कृतीचा कालखंड पाहिला आपण तर ही सिंधू संस्कृती आजपासून साधारणपणे 4000 वर्षापूर्वीची आहे. 4000 वर्षापूर्वी असणारे हे जे भारतीय लोक होते या भारतीय लोकांचा व्यापार समुद्रमार्गे इथं असणारा हा जो तांबडा समुद्र आहे या तांबड्या समुद्रातून इजिप्तपर्यंत म्हणजे इथं असणारी जी इजिप्शियन संस्कृती होती त्यांच्याबरोबर भारतीयांचे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या लोकांचे व्यापारी संबंध होते. दुसरी जी संस्कृती आहे मेसोपोटेमिया संस्कृती. तर या मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये असणारी जी लोक होती या लोकांशी देखील भारतीय संस्कृतीचा व्यापारी संबंध होता. आणि एवढंच नव्हे तर या इजिप्तमध्ये असणारे जे रोमन साम्राज्य होतं या रोमन साम्राज्यातील प्रदेशामध्ये देखील भारतातील असणारे जे वस्तू आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत. यावरून या रोमन साम्राज्याबरोबर देखील भारतीयांचा व्यापारी संबंध होता. म्हणजे इथं युरोपियन लोकांना इथं आपण म्हणतो की वास्को दी गामानं भारताकडे जाणारा नवा जलमार्ग शोधून काढला. कधी काढला? 400 वर्षापूर्वी. म्हणजे 400 वर्षापूर्वी युरोपियनना समजलं की समुद्रमार्गे आपण भारताकडे कसं जायचं आहे. पण 4000 वर्षापूर्वी भारतीय जे व्यापारी होते जे दर्यावर्दी होते आणि या दर्यावर्दींची असणारी जी जहाजं होती ही जहाजं वेगवेगळ्या संस्कृतींशी त्यांचे व्यापारी संबंध होते याची माहिती आपल्याला मिळते. आणि एवढंच नव्हे तर लोथल या ठिकाणी झालेलं जे उत्खनन होतं तिथं जहाजाची गोदी सापडली आणि त्यावरून सिद्ध होतं की भारताचा व्यापार इथं असणारा रोमन ही असणारी इजिप्शियन संस्कृती इथं असणारी मेसोपोटेमिया संस्कृती या आणि त्याचप्रमाणे इथं असणारी ही जी चीनी संस्कृती आहे या चीनी संस्कृतीशी देखील भारताचा व्यापारी संबंध होता. म्हणजे 4000 वर्षापूर्वीपासून आपल्याला जलमार्गांची माहिती होती. पण भारताच्या पाठीमागं युरोप किती होता? जवळजवळ 3500 वर्षानंतर मग युरोपियन लोकांना भारताविषयीची माहिती मिळू लागलेली आहे. तर आपण जो इतिहास पाहतोय तो युरोपियनच्या दृष्टीनं पाहतोय आणि तो जो इतिहास आहे हा इतिहास किती वर्षाचा आहे तर 400 वर्षाचा. पण आपला जो इतिहास किती आहे तो जवळजवळ 4000 वर्षापूर्वीचा आहे. आपण आता भौगोलिक शोध आणि शोधक या मुद्द्याला सुरुवात करतोय. पहिला जो उपघटक आहे तो म्हणजे मार्को पोलो. आता हा जो मार्को पोलो आहे हा इटालियन प्रवासी आहे आणि त्यानं सर्वप्रथम चीन व आशिया या खंडातील आणि इतर जे देश आहेत आणि या देशांची ओळख युरोपियन लोकांना करून दिलेली आहे. मार्को पोलो चीनमध्ये कुबलाई खानाच्या दरबारामध्ये जाऊन राहिलेला आहे आणि मार्को पोलोने मंगोलियन आणि चिनी या ज्या 2 भाषा होत्या आणि या 2 भाषांचा अभ्यास केलेला आहे. इथं मार्को पोलोच्या पाठीमागं जगाचं चित्र दिसतंय. तर हा जो चीन आहे या चीनमध्ये तो कुबलाई खान हा जो राजा होता त्या राजाच्या दरबारात जाऊन राहिलेला आहे. आणि चीनच्या वरती असणारा जो मंगोलिया आहे त्या मंगोलियन लोकांचे असणारे जे म्हणजे हा जो कुबलाई खान होता मूळचा मंगोलियन होता आणि त्या मंगोलियन लोकांचं साम्राज्य चीनवरती होतं. आणि त्याच्या पाठीमागे दिसणारा जो रस्ता आहे हा सिल्क वे आहे. आणि या सिल्क वेनं युरोपातून चीनमध्ये जाणारा पहिला प्रवासी आपण म्हणतो मार्को पोलो. आता मार्को पोलोविषयी जर आपण माहिती पाहिली तर 15 सप्टेंबर 1254 इटलीतील वेनिस या शहरामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. त्याचे वडील व्यापारी होते. पण वडील काय करायचे कॉन्स्टँटिनोपलमध्ये वस्तू खरेदी करायचे माल खरेदी करायचे आणि युरोपमध्ये विकायचे. ते मुस्लिम व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करायचे. पण मार्को पोलो यांच्या वडिलांना वाटायचं की हे मुस्लिम लोक व्यापारी आपल्याला चढ्या भावानं वस्तू देत आहेत आणि अतिशय महाग दरानं आपल्याला वस्तू खरेदी कराव्या लागतात. जर आपण भारत आणि चीनमध्ये जर गेलो तर तिथं जाऊन स्वस्तामध्ये वस्तू खरेदी केल्या आणि त्या युरोपमध्ये जाऊन आणून जर विकल्या तर त्यातून आपल्याला जास्त फायदा होईल नफा होईल अशा प्रकारची कल्पना मार्को पोलो यांच्या वडिलांची होती. आणि मार्को पोलोच्या वडिलांचं असणं जे स्वप्न होतं हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मार्को पोलोने केलेला आहे. आता मार्को पोलो इस्तंबूलमधून बाहेर पडलेला आहे आणि पुढं आल्यानंतर मात्र हे जे मुस्लिम सुलतान होते या मुस्लिम सुलतानांचा प्रदेश सुरू झालेला आहे आणि तिथून पुढं जाणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्यानं वेषांतर करत तो चीनमध्ये येऊन पोचलेला आहे. आणि चीनमध्ये आल्यानंतर मात्र
त्यानं जे काय पाहिलं ते सर्व इटालीत परत गेल्यानंतर लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यानं जे पाहिलं ते लिहून ठेवलं आणि त्यानं जे लिहून ठेवलेलं आहे त्यातून युरोपियन लोकांना आता माहिती झाली की पूर्वेकडे जे भारत आहे त्या भारताजवळ जग संपत नाही, तर भारताच्याही पलीकडे चीन आहे. आणि चीन आणि भारत हे जे दोन देश आहेत या दोन देशात मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची निर्मिती होते. आता त्यावेळेचं जर जग पाहिलं तर त्या जगामध्ये 70-75% ज्या वस्तू तयार व्हायच्या त्या भारत आणि चीनमध्ये तयार व्हायच्या. आणि ते जे दोन देश आहेत म्हणजे भारत आणि चीन अतिशय श्रीमंत आहे. म्हणजे आपण म्हणतो की सोने की चिडिया म्हणत होतो भारताला, चिडिया. म्हणजे एवढी प्रचंड श्रीमंती आहे याची माहिती मार्को पोलोमुळं युरोपियन लोकांना मिळालेली आहे. आणि त्यामुळं आपण देखील तिकडं भारत आणि चीनमध्ये स्वतः गेलं पाहिजे ही भावना युरोपियन लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम या मार्को पोलोनं केलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो भौगोलिक शोधक आहे त्या दुसऱ्या भौगोलिक शोधकाचं नाव आहे इब्न बतूता. आता हा जो इब्न बतूता आहे याचा जन्म मोरोक्कोमध्ये झालेला आहे आणि जन्मतारीख 24 फेब्रुवारी 1304 झालेला आहे. आता हा जो जगाचा नकाशा आहे हा जो आफ्रिका खंड आहे, या आफ्रिका खंडाला हा जो अल्जेरिया आहे याच्या शेजारी इथं मोरोक्को नावाचा देश आहे आणि या मोरोक्कोमध्ये त्याचा जन्म झालेला आहे. आणि हा इब्न बतूतानं पुढं भारताला भेट दिलेली आहे. इथं असणारे जे मालदीव आणि सुमात्रा ही जी बेटं आहेत या बेटांना त्यानं भेटी दिलेली आहेत. त्याचप्रमाणे हा जो चीन आहे या चीनला त्यानं भेट दिलेली आहे. इथं असणारा जो स्पेन आहे या स्पेनला त्यानं भेट दिलेली आहे. आणि इटालीच्या खाली असणारा जो सार्डेनिया आहे या सार्डेनियाला देखील त्यानं भेट दिलेली आहे. तसंच पश्चिम आफ्रिका आणि पूर्व आफ्रिका म्हणजे ह्या बाजूचा असणारा जो पूर्व आफ्रिका आहे आणि त्याचप्रमाणे इकडं असणारा जो पश्चिम आफ्रिका आहे आणि हा जो प्रदेश आहे या प्रदेशाला देखील त्यानं भेट दिलेली आहे आणि या भेटीचा वृत्तांत त्यानं लिहून ठेवलेला आहे. आता भारताच्या बाबतीत जर विचार केला तर इब्न बतूता भारतामध्ये ज्या वेळेला आलेला आहे त्यावेळेला त्यानं भारताची असणारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक परिस्थिती याचं वर्णन करून ठेवलेलं आहे, त्याची माहिती लिहून ठेवलेली आहे. आणि त्यामध्ये त्यानं भारतामध्ये असणाऱ्या ज्या अनेक अंधश्रद्धा होत्या, चालीरीती होत्या यांची देखील माहिती लिहून ठेवलेली आहे. आपल्या भारतामध्ये असणारी जी सती प्रथा होती या सती प्रथेची देखील त्यानं माहिती दिलेली आहे. प्रत्यक्ष त्यानं डोळ्यानं पाहिलेली होती. आणि सती जाणारी जी स्त्री होती या स्त्रीच्या वेदना पाहिल्यानंतर हा घोड्यावरती बसलेला इब्न बतूता मूर्छित होऊन घोड्यावरून खाली पडलेला होता. याचं देखील वर्णन त्यानं त्याचं जे प्रवास वर्णन होतं या प्रवास वर्णनामध्ये त्यानं लिहून ठेवलेलं आहे. आणि या इब्न बतूताने अंदाजे 75 मैल एवढा प्रवास केलेला आहे. आणि प्रवास करून त्यानं जी माहिती लिहून ठेवली आणि त्या माहितीचा उपयोग पुढं ही जी युरोपियन लोक आहेत आणि या युरोपियन लोकांच्या मनामध्ये भारताकडं जाणारा जो मार्ग आहे आणि हा मार्ग शोधण्यासाठीची जी जिज्ञासा होती ती निर्माण करण्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर भौगोलिक शोधामध्ये महत्त्वपूर्ण काम करणारी तिसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे 15व्या शतकातील हेनरी द नेव्हिगेटर. हा पोर्तुगालच्या राजपुत्राने युरोपातील अज्ञात प्रदेश शोधण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि यातून आफ्रिकेच्या जवळ असलेल्या मडेरा व ओझेरस या 2 द्वीपसमूहांचा शोध लावण्यामध्ये या हेनरी द नेव्हिगेटर याने केलेले जे प्रयत्न होते त्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. मात्र त्याचा उपयोग त्यांनी काय केलं तर पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोकांना युरोपात आणून या आफ्रिकन म्हणजे निग्रो लोकांना गुलाम बनवलेलं आहे. आणि आफ्रिका खंडात मिळालेलं जे सोनं होतं ते सोनं देखील त्यांनी आपल्या मायदेशी आणलेलं आहे. चौथा शोधक आहे दर्यावर्दी आहे बार्थोल्यूम डायस. पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार पोर्तुगीज दर्यावर्दी हा बार्थोल्यूम डायस मोहिमेवरती निघालेला आहे. आफ्रिकेचे दक्षिण टोक त्याला सापडल्यावरती त्याने त्या भागाला केप ऑफ स्टोन्स जे वादळाचे भूशीर असे नाव दिले
पुढे ते नाव बदलून केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशिर असे त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आणि आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोल्यूम डायस हा पहिला दर्यावर्दी होता. आता या बार्थोल्यूम डायस याचं महत्त्वाचं काम कोणतं होतं? तो पोर्तुगालमधून बाहेर पडला आणि बाहेर पडून हा जो आफ्रिका खंड आहे, या आफ्रिका खंडाचं असणार जे दक्षिण टोक आहे त्या दक्षिण टोकाला त्यानं वळसा घातलेला आहे. पूर्वी युरोपमध्ये एक कल्पना होती, म्हणजे कोपर्निकसनं पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत 1453 साली मांडलेला आहे. आणि युरोपियन लोकांची कल्पना काय होती? पृथ्वी ही सपाट आहे आणि आफ्रिका खंडाचं जे दक्षिण टोक आहे त्या दक्षिण टोकाजवळ गेल्यानंतर पृथ्वी संपते. आणि त्यामुळं आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाच्या पुढं जाण्याचं धाडस कोणत्याही युरोपियन खलाशानं दर्यावर्दीनं केलेलं नव्हतं. मात्र बार्थोल्यूम डायस यानं हे आफ्रिका खंडाचं असणारं जे दक्षिण टोक आहे ह्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो आता पुढे गेलेला आहे. आणि या बार्थोल्यूम डायसनं दाखवलेलं हे जे धाडस होतं या धाडसाचा परिणाम असा झाला की दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला पृथ्वी संपत नाही हे आता सिद्ध झालं. आणि अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालण्याचं महत्त्वपूर्ण जे काम होतं हे काम बार्थोल्यूम डायस याने केलेलं आहे. पाचवा जो दर्यावर्दी आहे त्यानं लावलेला जो शोध होता तो अतिशय महत्त्वपूर्ण होता आणि त्याचं नाव आहे ख्रिस्तोफर कोलंबस. इसवी सन 1453 तुर्कांनी इस्तंबूल म्हणजे आजचाच कॉन्स्टँटिनोपल शहर आहे हे जिंकून घेतलं आणि त्यामुळे युरोपियन लोकांना आशियात येण्याचा मार्ग बंद झाला आणि त्यामुळे युरोपियन लोकांना आशियात येण्यासाठी नवीन मार्ग शोधणे आवश्यक वाटत होते. आणि यासाठी स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इजाबेल यांच्या पाठिंब्याने कोलंबस भारताच्या शोधासाठी निघाला. आणि पृथ्वी गोल असल्याने पश्चिम दिशेने प्रवास केल्यास भारत सापडेल अशी कोलंबसला खात्री होती, म्हणून तो प्रत्यक्ष अमेरिका खंडात जाऊन पोहोचलेला आहे. तर या कोलंबसनं काय केलेलं आहे? शोधाय चालला भारत, पण त्याला सापडलेला आहे अमेरिका. त्याची माहिती आपण पाहूया. साल आहे 1453 आणि या 1453ची महत्त्वपूर्ण घटना कोणती आहे? तर हे जे इस्तंबूल शहर आहे त्याचंच नाव कोणतं आहे? कॉन्स्टँटिनोपल शहर. आणि हे कॉन्स्टँटिनोपल ह्या तुर्कांनी जिंकून घेतलं. परिणामी ही जी युरोपियन राष्ट्र आहेत या युरोपियन राष्ट्रांना पूर्वेकडं भारताकडं जाणारा जो खुष्कीचा मार्ग होता आणि हा खुष्कीच्या मार्गानं चालणारा व्यापार बंद पडला, कारण त्यावरती तुर्कांचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. आता तुर्क आणि हे ख्रिश्चन या दोघांच्यामध्ये असणारी जी भांडणं होती आणि त्या भांडणाची माहिती आपण पाठीमागं पाहिलेली होती. कारण इथं जे दोन शहर आहेत जेरुसलेम आणि बेथलहेम या दोन शहरावरून हे असणारे म्हणजे युरोपियन असणारे ख्रिश्चन आणि मध्य आशिया आणि या उर्वरित आशिया खंडामध्ये असणारे जे मुस्लिम यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालेलं होतं. आणि त्यामुळं ही जी मुस्लिम राष्ट्र आहेत तर मुस्लिम राष्ट्र कोणते आहेत बघा? आपण आफ्रिकेपासून जर सुरुवात केली तर मिस्र, लिबिया, अल्जेरिया, मोरोक्को इकडं असणारा हा जो आफ्रिका खंडाचा पूर्व भाग, त्याचप्रमाणे इथं सौदी अरेबिया, इथून पाक भारतापर्यंत, भारताच्या प्लेडवरती अफगाणिस्तान, इकडं कझाकिस्तान, हा जो संपूर्ण प्रदेश आहे हा जो संपूर्ण प्रदेश होता यामध्ये इस्लाम धर्मीय लोक आहेत. हे आहेत ख्रिश्चन धर्मीय. आणि वस्तूंची निर्मिती कुठं होती? भारत आणि चीनमध्ये. म्हणजे या सगळ्या लढाया हे करायचे, पण वस्तूंची निर्मिती कुठं व्हायची? भारत आणि चीनमध्ये. तर या युरोपियन लोकांना भारतामध्ये येण्याचा जो मार्ग होता खुष्कीचा मार्ग, हा खुष्कीचा मार्ग आता या मुस्लिम सत्ताधीशांच्या ताब्यात आला. आणि हे मुस्लिम सत्ताधीश या ख्रिश्चन धर्मीय लोकांना या मार्गावरून जाऊ देत नव्हते. आणि युरोपियन लोकांची जी कोंडी झालेली आहे, आता प्रचंड मोठी कोंडी झालेली आहे, अर्थव्यवस्था त्यांची ढासळलेली आहे. त्यातच हा जो स्पेन, पोर्तुगालचे जे राजे होते त्या राजांनी केलेली जी युद्ध होती या युद्धामध्ये त्यांना प्रचंड आर्थिक झळ पोचलेली आहे.
आणि ह्या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी युरोपियन राष्ट्रांना भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढणं गरजेचं होतं. त्यातच बघा, ह्या युरोपियन राष्ट्रामध्ये एक अफवा उठलेली होती की प्रेस्टर जॉन नावाचा पूर्वेकडे एक राजा आहे. तो राजा ख्रिश्चन आहे आणि त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, प्रचंड सोनं आहे. आणि या युरोपियन राष्ट्रांना काय वाटत होतं, हा जो प्रेस्टर जॉन आहे, युरोपियन राष्ट्रांची अपेक्षा होती की हा प्रेस्टर जॉन पूर्वेकडे राहतो आहे. आता पूर्वेकडे कुठं राहतो आहे, तर पूर्वेला एक तर तो भारतात राहतो आहे, नसेल तर हा जो आफ्रिका खंडाचा जो पूर्व किनारा आहे, या पूर्व किनाऱ्यावरती कुठं तर राहतो आहे. आणि तिथं जर आपण जाऊ शकलो तर आपली आर्थिक जी अडचण आहे ही अडचण दूर होईल. आणि म्हणून या युरोपियन राजांनी, त्यामध्ये प्रामुख्यानं कोण होते, पोर्तुगाल आणि स्पेन, ह्या ज्या दोन देशातील जे राजे होते त्या राजांनी आपली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी दर्यावर्दींना आता आफ्रिका आणि भारत यांचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि त्या प्रोत्साहनामधून पहिला जो प्रवासी बाहेर पडलेला आहे, म्हणजे एक खलाशी बाहेर पडलेला आहे, त्याचं नाव आहे कोलंबस. आता हा जो कोलंबस होता, आणि या कोलंबसला कोणी आर्थिक मदत केलेली आहे, कोलंबसला प्रोत्साहन दिलेलं आहे स्पेनचा राजा फर्दिनंद व त्याची राणी असणारी इसाबेल. हे समोर आपण त्या दोघांचं चित्र पाहतोय. आणि या दोघांनी आर्थिक मदत केली आणि या आर्थिक मदतीमुळं ख्रिस्तोफर कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेला आहे. तर भारताकडे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी कोलंबस स्पेनमधून बाहेर पडलेला आहे. पृथ्वी गोल आहे, त्यामुळे त्याला वाटत होतं की आपण पश्चिमेकडे जात राहिलो की फिरून आपण भारतामध्ये येणार. पण पश्चिमेकडं हा जो नवीन भूभाग आहे, म्हणजे आज आपण त्याला अमेरिका म्हणतो, तो अमेरिका खंड अस्तित्वात आहे याची जगाला किंवा ह्या युरोपियन राष्ट्रांना माहितीच नव्हती. याची आपण सुरुवातीला माहिती पाहिलेली आहे. कोलंबस 6 महिन्याचा प्रदीर्घ प्रवास केला आणि हा खडतर प्रवास केल्यानंतर अखेर त्याला भूभाग सापडलेला आहे आणि तो येऊन पोचलेला आहे एका नव्या भूप्रदेशात. आणि तिथं आल्यानंतर हा जो भूप्रदेश आहे, या भूप्रदेशात आल्यानंतर त्याला वाटलं की आपण भारतामध्ये आलेलो आहे. तिथं जी लोक आहेत त्या लोकांचा त्वचेचा रंग होता तांबूस, गव्हाळवर्णीय होता. त्याला वाटलं ही जी लोक आहेत ही लोक इंडियनच आहेत, म्हणून त्या लोकांना त्यानं नाव दिलं आहे रेड इंडियन्स. वास्तविक हा जो कोलंबस होता ना, हा कोलंबस भारतामध्ये पोचलेला नव्हता. तर जे आपण कॅरेबियन बेट म्हणतो, म्हणजे आपण वेस्ट इंडिजचा जो क्रिकेटचा जी टीम आहे तो त्यांचा जो देश आहे ती कॅरेबियन बेट, ह्या कॅरेबियन बेटाचा त्यानं शोध लावलेला आहे. त्याला वाटलं की आपण भारतामध्ये आलेलो आहे आणि कोलंबस परत गेलेला आहे आणि परत जाऊन स्पेनच्या राजाला आणि युरोपियन लोकांना सांगितलं की मी आपली या ख्रिश्चन लोकांची झालेली कोंडी फोडलेली आहे. भारताकडं जाणारा जो जलमार्ग आहे तो जलमार्ग मी शोधून काढलेला आहे. मात्र बघा इथं प्रत्यक्षात हा कोलंबस त्यानं भारताकडं जाणारा मार्ग शोधलेला नव्हता, तर त्यानं नवीनच एक भूभाग शोधून काढलेला आहे आणि तो भूभाग होता अमेरिका. 6वा जो दर्यावर्दी आहे त्याचं नाव आहे अमेरिगो वेस्पुसी. इटाली येथील असणारा अमेरिको याने स्पेनच्या वतीनं पहिली शोध मोहीम 1497मध्ये हाती घेतलेली आहे. त्यानंतर 3ऱ्या मोहिमेत जो प्रदेश त्याने शोधलेला आहे त्या प्रदेशाला व्हेनेझुएला असं नाव दिलेलं आहे. अमेरिकोनं अमेझॉन नदीचा असणारा जे मोखाचा जो प्रदेश आहे तो देखील शोधलेला आहे आणि अमेरिगो वेस्पुसीच्या नावावरून अमेरिका खंडाला अमेरिका असं नाव प्राप्त झालेलं आहे. इथं अमेरिगो वेस्पुसीचं इथं आपण चित्र पाहतोय. काय केलं त्यानं, तर पूर्वी कोलंबसनं सांगितलं की मी भारताकडे जाणारा मार्ग शोधला आहे आणि त्याच मार्गाने आता स्पेनच्या राजानं अमेरिगो वेस्पुसीला पाठवलेला आहे जावा भारतात म्हणून व्यापारासाठी. अमेरिगो वेस्पुसी इथं आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं जो भाग कोलंबसनं सांगितलेला आहे तो काय भारत नव्हे, नवीनच भूप्रदेश आहे. म्हणून हा जो अमेरिको आहे हा अमेरिको आता पुढं प्रवास करत गेलेला आहे आणि पुढं प्रवास केल्यानंतर त्यानं नवीन एक भूप्रदेश शोधून काढलेला आहे आणि तो प्रदेश होता
व्हेनेझुएलाचा, जे दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्यावरती नवीन भूप्रदेश त्यानं शोधलेला आहे व्हेनेझुएला. आणि तिथं या दक्षिण अमेरिकेमध्ये असणारी जी ॲमेझॉन नदी होती, या ॲमेझॉन नदीचा देखील त्यानं शोध लावलेला आहे. नंतर लक्षात आलेलं आहे की कोलंबसनं ज्याला भारत म्हणून संबोधलेला आहे तो भारत नसून हा प्रचंड मोठा एक नवीन भूप्रदेश आहे. आणि हा जो नवीन भूप्रदेश की जो युरोपियन लोकांना माहिती नव्हता, त्या भूप्रदेशाला हा जो अमेरिगो आहे त्या अमेरिगोच्या नावावरून अमेरिका असं नाव प्राप्त झालेलं आहे. आता अमेरिका म्हणजे आपण जो अमेरिका संबोधतो तो संपूर्ण त्या अमेरिकेला आपण नाव दिलेलं आहे संयुक्त संस्थाने. तर संयुक्त संस्थाने म्हणून इथे एक देश आहे त्याला आपण अमेरिका म्हणतो, USA. पण इथं हा जो संपूर्ण अमेरिका खंड आहे, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, या संपूर्ण भूभागाला पुढं अमेरिगोच्या नावानं अमेरिका असं नाव प्राप्त झालेलं आहे. 7वा जो दर्यावर्दी आहे त्याचं नाव आहे वास्को द गामा. हा पोर्तुगीज दर्यावर्दी आहे. 8 जुलै 1497 4 जहाजे आणि 170 खलासी बरोबर घेऊन तो भारताच्या शोधासाठी बाहेर पडलेला आहे. आपण पाठीमागं पाहिलेलं होतं की भारताचा शोध घेण्यासाठी कोलंबस बाहेर पडला, त्यानं नवीनच एक भूप्रदेश शोधून काढलेला आहे. अमेरिगो भारताकडं म्हणून त्याच रस्त्यानं गेला आणि गेल्यानंतर त्याला समजलं की कोलंबसनं जो प्रदेश शोधून काढलेला आहे तो काय भारत नव्हे, तर अमेरिकेचा शोध लागला. पण युरोप खंडाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी त्यांना भारतात जाणं गरजेचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाठीमागं पाहिलं की एक ख्रिश्चन राजा प्रेस्टर जॉन नावाचा आहे की ज्याच्याकडं भरपूर सोनं आहे आणि तो कुठं तर भारतात राहतो किंवा आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावरती राहतो असं युरोपियन लोकांची कल्पना होती. आणि त्या प्रेस्टर जॉनला देखील शोधायचा होता. आणि त्यामुळं त्याला शोधण्यासाठी भारताकडे जाणारा नवा जलमार्ग शोधण्यासाठी आता वास्को दी गामा 4 जहाजं आणि 170 खलाशांना घेऊन 8 जुलै 1497 रोजी बाहेर पडलेला आहे. आता पूर्वी बार्थोलम डायस यानं आफ्रिका खंडाचं जे दक्षिण टोक होतं त्या दक्षिण टोकाचा शोध लावलेला होता. आधीत आपण वास्को द गामा पाहतोय. तर हा वास्को द गामा प्रवासासाठी बाहेर पडलेला आहे. आणि बाहेर पडल्यानंतर हा जो आफ्रिका खंड आहे, आता हा जो मार्ग होता हा मार्ग बार्थोलोम डायस यानं शोधून काढलेला होता आणि आफ्रिका खंडाला वळसा घालून आता तो पुढं जाऊ लागलेला आहे. मात्र बघा, ज्या वेळेला आफ्रिका खंडाला वळसा घालून तो आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून पुढं प्रवास करू लागला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावरती असणारे जे व्यापारी होते हे मुस्लिम व्यापारी होते. आणि हे मुस्लिम व्यापारी आता आपली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आलेले हे जे ख्रिश्चन आहेत, म्हणजे वास्को दी गामासाठी सारखे जे नवीन खलाशी होते आणि या खलाशांना या प्रदेशमध्ये येऊन द्यायला तयार नव्हते. आणि त्यामुळं प्रवास करणारा जो वास्को दी गामा आहे याला या मुस्लिम खलाशांपासून व्यापाऱ्यांपासून मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे. आणि त्यामुळं हा वास्को दी गामा आता त्या पूर्व किनाऱ्याच्या दुरूनच इथून बाहेर पडलेला आहे. आणि हे जे मुस्लिम व्यापारी होते, खलाशी होते, यांच्यापासून स्वतःचा बचाव करत करत पुढं जात असताना त्याला बातमी मिळाली की इथं मालिंदा नावाचा प्रदेश आहे आणि या मालिंदाच्या प्रदेशामध्ये भारतीय खलाशी मुक्कामाला आहेत. त्यानं त्यातल्या एका भारतीय खलाशाला गाठलेलं आहे आणि भारतीय खलाशाला सांगितलेलं आहे की भारताशी व्यापार करण्यासाठी आम्हाला भारतात जायचं आहे आणि भारताकडं जाणारा जलमार्ग तुला माहिती आहे का? त्या भारतीय प्रवाशानं किंवा मालिंदा बेटावरती असणाऱ्या भारतीय खलाशानं सांगितलं की मी भारताकडं जाणारा मार्ग तुम्हाला दाखवतो. आणि अशा प्रकारे या मालिंदा बेटावरून हा वास्को दी गामा भारतीय खलाशाच्या मदतीनं भारताचं जे केरळ घटक राज्य आहे आणि या केरळमध्ये असणारं कालिकत नावाचं जे बंदर आहे आणि या बंदरामध्ये तो येऊन आता पोहोचलेला आहे.
आणि ती तारीख होती 20 मे 1498. आणि अशा प्रकारे 20 मे 1498मध्ये वास्को द गामा केरळमधील कालिकत बंदरामध्ये येऊन पोचलेला आहे. तिथं असणारा जो झामोरीन नावाचा जो राजा होता त्या राजानं देखील त्याचं स्वागत केलेलं आहे. आता काय झामोरीन राजाच्या दरबारामध्ये लगेचच वास्को दी गामा गेला असं घडलं नाही, कारण हा जो झामोरीन राजा होता आणि या झामोरीन राजाचे जे मंत्री होते ते सगळे मुस्लिम होते. कारण बघा हा जो संपूर्ण प्रदेश आहे म्हणजे आफ्रिका खंडापासून जर आपण सुरुवात केली तर हा जो संपूर्ण प्रदेश आहे या संपूर्ण प्रदेशावरती मक्तेदारी होती मुस्लिम व्यापाऱ्यांची. आणि हे मुस्लिम व्यापारी खलाशी या ख्रिश्चन असणाऱ्या वास्को दी गामाला भारतामध्ये व्यापार विस्तार करू द्यायचा नाही म्हणून जे झामोरीन राजाचे जे मंत्री होते हे मंत्री वास्को दी गामाने झामोरीन राजाची भेट घडवून द्यायला तयार नव्हते. तरी देखील या वास्को दी गामानं अखेर झामोरीन राजाची भेट घेतलेली आहे. झामोरीन राजाला देखील आनंद झालेला आहे, कारण आपण समुद्रमार्गे युरोपशी व्यापार करू शकतो. तर या घटनेनंतर पुढं 2 वेळा वास्को दी गामा भारतामध्ये आलेला आहे. पुढं भारतामध्ये गोवा आणि कोची या ठिकाणी पोर्तुगीजांनी आपली राज्य स्थापन केलेली आहेत आणि त्या राज्यांचा व्हाईसरॉय म्हणून पहिला व्हाईसरॉय म्हणून देखील या वास्को दी गामाची नेमणूक करण्यात आली. आणि वास्को दी गामानं भारताकडे जाणारा जो जलमार्ग शोधून काढला आणि त्याच्याच प्रयत्नामुळं युरोप आणि भारत या दोघांच्यामध्ये आता व्यापारी देवाणघेवाण सुरू झालेले किंवा व्यापारी संबंध प्रस्थापित झालेले आहेत. तर वास्को दी गामाचं काम कोणतं, तर भारताकडं जाणारा नवा जलमार्ग त्यानं शोधून काढला. युरोपियनांच्या दृष्टीनं हे ठीक आहे, पण प्रत्यक्षात भारतीयांना 4-5 हजार वर्षापूर्वी या आफ्रिका खंडापर्यंतचा असणारा जो मार्ग होता हा मार्ग माहिती होता. याची माहिती आपण प्रास्ताविकामध्ये पाहिलेली होती. झालेला आहे. 8वा जो दर्यावर्दी आहे त्याचं नाव आहे फर्डिनंड मॅगलेन. आता हा जो फर्डिनंड मॅगलेन होता तो पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडलेला आहे. स्पेनचा राजा पहिला चार्ल्स यानं ही मोहीम आखलेली होती आणि मोहीम सुरू असताना फर्डिनंड मॅगलन फिलिपाईन्स येथे मारला गेला. मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी पृथ्वी प्रदक्षिणेची मोहीम पूर्ण केलेली आहे आणि मॅगलेनचं असण्याचे स्वप्न होतं हे स्वप्न त्याने सत्यात आणलेलं आहे. आता मॅगलेनचा विश्वास होता की कोपर्निकसनं सांगितलेलं आहे पृथ्वी गोल आहे आणि त्यामुळं मॅगलेनला वाटलेलं आहे की आपण जर पश्चिमेच्या दिशेनं जात राहिलो तर आपण पृथ्वी प्रदक्षिणा घालू शकतो. म्हणून आता मॅगलन स्पेनमधून बाहेर पडलेला आहे. हा जो नवीन सापडलेला जो दक्षिण अमेरिका आहे त्या दक्षिण अमेरिकेला त्यानं वळसा घातलेला आहे आणि दक्षिण अमेरिकेला वळसा घालून तो पश्चिमेकडे जात राहिलेला आहे. आणि पश्चिमेकडून परत बघा आता हा जो पॅसिफिक महासागर आहे हा पॅसिफिक महासागर ओलांडून तो इथं फिलिपाईन्स बेट आहेत या फिलिपाईन्स बेटावरती आलेला आहे. पण फिलिपाईन्स बेटावरती असणारे जे आदिवासी लोक होते त्या आदिवासी लोकांना मात्र अशा परकीय लोकांनी कुणी तर आपल्या प्रदेशात येणं पसंत पडलं नाही आणि त्यामुळं या फिलिपाईन्समध्ये असणाऱ्या आदिवासी लोकांनी या मॅगलनची असणारी जी जहाजं आहेत त्याच्यावरती हल्ला चढवलेला आहे आणि त्यामध्ये हा मॅगलन मारला गेला. मात्र उरलेली जी खलाशी होती या खलाशांनी मात्र प्रवास पुढं चालू ठेवला आणि प्रवास चालू ठेवून आफ्रिका खंडाला वळसा घालून हे जे प्रवासी होते हे परत स्पेनमध्ये दाखल झालेले आहेत. तर अशा प्रकारे पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडलेला पहिला जो दर्यावर्दी आहे तो म्हणजे हा फर्डिनंड मॅगलेन. आणि फर्डिनंड मॅगलेननं जो प्रयत्न केलेला आहे त्यावरून आता सिद्ध झालं की पृथ्वी ही गोल आहे. एकाच दिशेला जर आपण जात राहिलो तर पुन्हा त्याच ठिकाणी आपण पोचू शकतो. हे मॅगलेन यांच्या बलिदानामुळे सिद्ध झालेलं आहे. 9वा जो दर्यावर्दी आहे त्याचं नाव आहे सॅम्युएल डी शॅम्प्लेन. सॅम्युएल डी शॅम्प्लेन याचा जन्म फ्रान्समध्ये झालेला आहे. त्याने उत्तर अमेरिकाची शोध मोहीम घेतलेली आहे हाती
व तेथे फ्रेंच वसाहती स्थापन केलेले आहेत. आणि सॅम्युएल डी शॅम्प्लेनने कॅनडातील क्युबेक शहराची स्थापना केलेली आहे. आता हा जो अमेरिका खंड आहे आणि या अमेरिका खंडातील हा जो उत्तर अमेरिका आहे आणि या उत्तर अमेरिकेतील या प्रदेशाला पण संयुक्त संस्थाने USA म्हणतो, त्याला लागून असणारा हा जो प्रदेश आहे हा प्रदेश मेक्सिकोचा आहे. आणि उत्तरेकडचा हा जो प्रदेश आहे हा जो देश आहे या देशाला पण कॅनडा म्हणतो. तर या कॅनडा शहरामध्ये असणारे जे क्युबेक आहे, कॅनडा देश आहे आणि या देशामध्ये असणारे जे क्युबेक शहर आहे आणि या शहराची स्थापना या शॅम्प्लेन याने केलेली आहे. 10वा दर्यावर्दी आहे अबल जान्सवा टास्मन. याचा जन्म हॉलंडमध्ये झालेला आहे. नवनवीन प्रदेशांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात त्याने न्यूझीलंड हा जो देश आहे किंवा न्यूझीलंडचा असणारा जो प्रदेश आहे शोधून काढलेला आहे. त्याने 1644मध्ये न्यू गिनी बेटांच्या किनाऱ्याचे सर्वेक्षण केलेलं आहे आणि ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटारिया हा जो प्रदेश आहे हा प्रदेश देखील त्याने शोधून काढलेला आहे. तर या टास्मन यानं काय काय केलेलं आहे बघा. तर पहिली गोष्ट म्हणजे इथं असणारा जो न्यूझीलंड आहे या न्यूझीलंडचा शोध त्याने लावलेला आहे. दुसरं काम कोणतं केलेलं आहे तर न्यू गिनी जी बेटं आहेत ही जी न्यू गिनी आहेत या न्यू गिनीचं देखील सर्वेक्षण केलेलं आहे आणि ईशान्य ऑस्ट्रेलियाचा असणारा जो प्रदेश आहे या ईशान्य ऑस्ट्रेलियातील प्रदेशांचा देखील त्यानं शोध घेतलेला आहे. तर हे 3 महत्त्वपूर्ण कामं या टास्मन याने केलेली आहेत. 11वा दर्यावर्दी आहे कॅप्टन जेम्स कुक. आपल्याकडे एक मिठाची जाहिरात असते कॅप्टन कुक म्हणून. तर हे कॅप्टन जेम्स कुक इंग्लंडच्या शाही नौदलातील कॅप्टन जेम्स कुक यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशावरती इंग्रजांचा झेंडा फडकवलेला आहे. कॅप्टन जेम्स कुक यांनी पॅसिफिक महासागरातील बेटांची पाहणी करून अचूक नकाशे तयार केले आणि 3 वर्षात कॅप्टन जेम्स कुक यांनी 60,000 सागरी मैलाचा त्यांनी प्रवास केलेला आहे. आता कॅप्टन कुक यांचं कार्य कोणतं आहे बघा. तर पहिलं काय म्हटलेलं आहे तर हा जो ऑस्ट्रेलिया आणि त्याच्या शेजारी असणारा न्यूझीलंड ही जी 2 देश आहेत आणि या 2 देशांवरती इंग्रजांचा जो झेंडा रोवला गेला किंवा हा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला तो कुणामुळे आला तर कॅप्टन कुक यांच्यामुळं. आणि कॅप्टन कुक यांनी हा जो पॅसिफिक महासागर आहे या पॅसिफिक महासागरात जवळजवळ 60,000 किलोमीटरचा त्यांनी प्रवास केलेला आहे. आता इथं निळ्या रेषा आहेत, तांबड्या रेषा आहेत, हिरव्या रेषा आहेत, अशा 3 मोहिमा वेगवेगळ्या हाती घेतलेल्या आहेत. आणि हा 60,000 मैल सागरी मैलाचा प्रवास करून ॲटलांटिक महासागराच्या परिसरामध्ये येणारे जे देश आहेत आणि या देशांचा नकाशा तयार करण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. 12वे दर्यावर्दी आहेत लुई अँटोनी द बोगनविले. लुई अँटोनी द बोगनविले हे फ्रेंच दर्यावर्दी आहेत. त्यांनी पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे ते पोचलेले आहेत आणि या प्रवासाचे वर्णन करणारे व्हायजेस अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक त्यांनी 1771मध्ये प्रसिद्ध केलेले आहे. पुढे 19व्या शतकात याच पुस्तकाच्या आधारे फ्रेंच मिशनरी ताहिती या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पॅसिफिक महासागरातील एका बेटाला आणि फुलवेलीला बोगनविले यांचं नाव दिलेलं आहे. आता बोगनविले यांनी काय केलेलं आहे तर हे फ्रेंच दर्यावर्दी आहेत. पॅसिफिक महासागरातील ताहिती या ठिकाणी ते पोचलेले आहेत. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी हा जो जगाचा नकाशा म्हणजे हा जो ऑस्ट्रेलिया दिसतो आपल्याला तर या ऑस्ट्रेलियाच्या पलीकडं हा जो प्रदेश आहे या प्रदेशात असणारी जी बेटं आहेत या बेटांचा त्यांनी शोध लावलेला आहे आणि शोध लावून तिथं एक बेट आहे त्या नवीन शोधलेल्या बेटाला त्यांचं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे बोगनविले. आणि तिथं एक फुलाचं झाड मिळालेलं आहे आणि ती फुलाची जी झाडं आहेत त्या झाडाला देखील त्यांचंच नाव दिलेलं आहे बोगनविले म्हणून. आता इथं आपण
नकाशा जर मोठा करून पाहिला तर हा जो नवीन भूखंड त्यांनी शोधून काढलेला आहे त्या भूखंडाला देखील बोगनविले नाव दिलेलं आहे. आणि आपण ज्या वेळेला आपल्या घरासमोर किंवा आजूबाजूला ही बोगनविलेची असणारी जी फुलं आहे ही फुलं पाहतो आणि या फुलझाडांना मिळालेले जे नाव आहे ते देखील त्यांच्यामुळेच मिळालेलं आहे. 13वे संशोधक आहेत मंगो पार्क. तर मंगो पार्क हे स्कॉटलंडचे रहिवासी आहेत. पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमा त्यांनी हाती घेतलेल्या होत्या आणि त्याच शोध मोहिमेत 1795मध्ये नायगरा ही जी नदी आहे आणि या नायगरा नदीचा जो नदी प्रवाह होता हा नदी प्रवाह त्यांनी शोधून काढलेला आहे. तर हा जो आफ्रिका खंड आहे आणि या आफ्रिका खंडामध्ये जी ही नायगरा नदी आहे आणि या नायगरा नदीचा शोध त्यांनी घेतलेला आहे. 14वे जे प्रवासी आहेत ते म्हणजे अल्बेरुनी. अल्बेरुनी गझनीचा जो सुलतान होता म्हणजे गझनीचा मोहम्मद त्यानं भारतावरती आक्रमण केलेलं होतं आणि त्याच्याबरोबर ते भारतामध्ये आलेले होते. अल्बेरुनी यांनी पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अक्षांश आणि रेखांश ठरवण्याची त्यांची पद्धत बिनचूक होती आणि त्या काळाचा विचार केला तर हे काम अत्यंत कठीण होते आणि ते काम देखील त्यांनी केलेलं होतं. आणि अल्बेरुनी यांनी पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला. अल्बेरुनी यांचं जे कार्य होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं. अल्बेरुनी भारतामध्ये आलेले आहेत आणि भारतामध्ये आल्यानंतर भारतातील असणारे जे संस्कृतमधले ग्रंथ होते त्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ, त्यानंतर पुराणे आणि स्मृतिग्रंथ ही जे सगळं संस्कृत साहित्य होतं आणि या संस्कृत साहित्याचं अरबी भाषेमध्ये भाषांतर करण्याचं पहिलं काम कोणी केलं तर अल्बेरुनी यांनी केलेलं आहे. किंवा हे जे भारतीय धार्मिक साहित्य होतं आणि या धार्मिक साहित्याचा अभ्यास करणारा पहिला जो मुस्लिम शोधक होता तो मुस्लिम शोधक म्हणजे अल्बेरुनी. अल्बेरुनी यांनी भारतातील असणारे जे ज्योतिषशास्त्र होतं आणि या ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यास केलेला होता. आतापर्यंत एक सिद्धांत युरोपमध्ये मांडला गेलेला होता. कोपर्निकसनं काय सांगितलं तर पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे ही संकल्पना कोपर्निकसनं पहिल्यांदा मांडलेली नाही. ती संकल्पना 6व्या शतकामध्ये भारतामध्ये आर्यभट्टांनी मांडलेली होती आणि आर्यभट्टांनी सांगितलं होतं की पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते, परंतु सूर्य हा काय या ब्रह्मांडाचा केंद्र नाही. या आकाशामध्ये अनेक आकाशगंगा आहेत, त्या आकाशगंगामध्ये सूर्यासारखे असे शेकडो सूर्य आहेत आणि ही आकाशगंगा अनंत आहे. त्यानंतर सूर्यग्रहण का होतं, चंद्रग्रहण का होतं, दिवसाचे तास किती वेळामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फेरी मारते, त्यानंतर सूर्याभोवती फेरी मारायला पृथ्वीला किती वेळ लागतो, ह्या सगळ्याची माहिती आर्यभट्टी या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली होती. अल्बेरुनी यांनी त्या ग्रंथाचं देखील अध्ययन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे आणि त्यातून अंतराळ संशोधन किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये त्यांच्या मनामध्ये रुची निर्माण झालेली आहे आणि त्या ग्रंथांचं भाषांतर देखील त्यांनी अरबी आणि फारसी भाषामध्ये केलेलं आहे. आता अल्बेरुनींनी हे जे ग्रंथ भाषांतरित केले तेच ग्रंथ पुढे युरोपमध्ये जाऊन पोचले आणि त्यातलेच काही ग्रंथ या कोपर्निकसना आणि इतर तिथं 14व्या आणि 15व्या शतकातील असणारे तिथं जे संशोधक होते त्यांना ते सापडलेले आहेत आणि त्यात जास्त संशोधन करून मग कोपर्निकस असोत, गॅलिलिओ असोत यांनी पुढचे सिद्धांत मांडले की पृथ्वी गोल आहे. पण पृथ्वी गोल आहे हे सांगण्याचं काम कोपर्निकस नव्हे तर त्यांच्याही अगोदर 1000 वर्षापूर्वी आर्यभट्टांनी केलेलं होतं आणि आर्यभट्टांनी सांगितलेलं हे जे ज्ञान होतं हे ज्ञान युरोपपर्यंत पोहोचवण्याचं काम अल्बेरुनी यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा भारतातील असणारे जे प्राचीन ज्ञान होतं या प्राचीन ज्ञानाला युरोपपर्यंत पोचवण्याचं काम अल्बेरुनी यांनी केलं आणि यातूनच युरोपमध्ये प्रबोधनाच्या कालखंडाला सुरुवात झालेली आहे आणि आधुनिकीकरणाला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण पहिल्या प्रकरणातील 5वा जो घटक होता आणि तो 5वा घटक म्हणजे भौगोलिक शोध व शोधक यांची असणारी माहिती इथं आपण पाहिली.
या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून त्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती माहिती आत्मसात करा. जादा माहिती हवी असेल तर आपल्याला इंटरनेटवरती त्याची माहिती मिळते. इथं हा व्हिडिओ संपलेला आहे. धन्यवाद.